हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी ॲस्पायरंट या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, ठीक आहे, मोफत बुद्धिमत्ता या सिरीजचं आपलं हे 44वं लेक्चर आहे. ओके, आपलं काय चालू आहे तर नातेसंबंध चालू आहे किंवा ब्लड रिलेशन चालू आहे, त्यामधला पार्ट 2 चालू आहे. ठीक आहे, दुसरा पार्ट आपला चालू आहे. या आधीच्या लेक्चरमध्ये आपण पहिला पार्ट आपण पाहिला होता. ओके, ठीक आहे. या सिरीजमध्ये मोफत बुद्धिमत्ता या क्लासमध्ये तुम्हाला एकूण मी 22 टॉपिक्स प्रोव्हाइड करत आहोत. ठीक आहे, 22 टॉपिक्स तुम्हाला इथे मी प्रोव्हाइड करतो. या 22 टॉपिक्सवर आधारित मी तुम्हाला इथे 70च्या आसपास लेक्चर आपले होऊन जाईल. ठीक आहे, 70च्या आसपास तुमचे लेक्चर्स तुमचे होऊन जाईल आणि एकूण 22 टॉपिक्स तुमचे इथे कवर होईल. आता हे टॉपिक्स मी कुठले निवडले आहे तर प्रिव्हियस इयर एक्झाममध्ये TCS आणि IBPSच्या प्रिव्हियस महाराष्ट्रामध्ये ज्या TCS IBPSने एक्झाम्स घेतल्या त्या एक्झाम्समध्ये ज्या टॉपिकवर क्वेश्चन आले ते मी टॉपिक इथे ॲड केलं आहे. ठीक आहे, चला. मित्रांनो, टाईप नंबर 7मध्ये थोडे करेक्शन होते, ते करेक्शन केले आहे मी. ओके, चला. टाईप नंबर 7 बघा, थोडे करेक्शन होते, क्वेश्चन रॉंग झाला होता, ते करेक्शन केले मी येते. आता क्वेश्चन व्यवस्थित केला आहे. ठीक आहे, चला. ABDEG एका परिवारातील सदस्य आहे. किती सदस्य आहे? 1 2 3 4 5 5 सदस्य. ठीक आहे, सदस्य ठीक आहे आहेत. ज्यात तीन आणि 2. ठीक आहे, ज्यात 3 वयस्कर आहे, 3 वयस्कर व 2 मुले. इथे मुले म्हणजे अपत्य आहे. ठीक आहे, अपत्य हा शब्द अपत्य आहे, अपत्य. ठीक आहे, 2 अपत्य. ठीक आहे. B आणि G या फिमेल आहेत, स्त्रिया आहेत किंवा मुली आहेत. ठीक आहे, या ठिकाणी अर्थ स्त्रिया होतो, स्त्रिया, मुली नाही, स्त्रिया लिहितो. ठीक आहे, जे करेक्शन आहेत ते करेक्शन मी इथे करतो, स्त्रिया आहेत. B आणि G या स्त्रिया आहेत आणि याचा अर्थ अपत्य लिहितो इथे. ठीक आहे, हे अपत्य. व 3 वयस्कर व 2 अपत्य लिहिले, 3 वयस्कर 2 अपत्य आहे. त्यानंतर B आणि G या स्त्रिया आहेत, म्हणजे याचा अर्थ मी काय म्हणतो, हे तुमचा हा क्वेश्चन आहे, इथे फक्त लिहितो B आणि G या फिमेल आहे. ठीक आहे, B G फिमेल आहे. फिमेलसाठी आपण गोल करतो, गोल केला आहे. ठीक आहे. A व D भाऊ आहेत. A आणि D दोघंही भाऊ आहेत. D भाऊ आहेत. भाऊसाठी, भाऊ म्हणजे काय, दोघंही मेल दोघंही पुरुष आहे. आपण चौकोन केले. ठीक आहे, चौकोन आणि आयत आपला एकच असतो, सारखा असतो जवळपास. त्यात एक डॉक्टर, यामध्ये एक डॉक्टर आहे. ठीक आहे, ए आहे डॉक्टर, लिहिला डॉक्टर चिन्ह, डॉक्टर. चला. E एक इंजिनियर आहे. E इज इक्वल टू इंजिनियर. ठीक आहे. व भावामध्ये एक विवाहित आहे. A आणि D पैकी कोणीतरी एक विवाहित आहे. असे दोघं भाऊ आहे, कोणता तरी एक विवाहित आहे, म्हणून त्याला आपण विवाहित काढून घेऊ आपण. ठीक आहे, विवाहित काढला आपण. कसं विवाहित करायचं, हा मेल आहे तर ही फिमेल आहे, दोघांमध्ये विवाह झाला आहे. आणि A आणि D दोघं भाऊ म्हणजेच कोणतरी हे आहे A आणि D. आता कोणता A आणि कोणता D होईल ते नाही माहीत. ठीक आहे, ज्याचे 2 मुले आहेत. 2 मुले म्हणण्यापेक्षा 2 अपत्य येते. ठीक आहे, 2 अपत्य आहेत. कोणाचे? 2 भावापैकी एक भाऊ विवाहित आहे, ज्याचे 2 अपत्य आहे. एक अपत्य आणि हे दुसरं अपत्य, आणि हे दोघंही एकतर बहीण किंवा भाऊ असन. अपत्य म्हणजे इथे काय, कोण मुलगी कोण मुलगा ते काय इथे मेन्शन केलेलं नाही सध्या तरी. B Dशी विवाहित आहे. दोघं जण भाऊ दिसतंय ना, D दिसत आहे ना. आता Dशी विवाहित B आहे, म्हणजे B पत्नी, D विवाहित. दोघं जण भाऊ आहे A आणि D. त्यापैकी B Dशी विवाहित आहे, याच्यासोबत विवाह केलाय B न, म्हणजे याचा अर्थ D विवाहित आहे. उरला कोण? A जो डॉक्टर आहे. चला. जी त्यांची एकुलती एक मुलगी आहे. हे जे अपत्य आहे त्यांची एकुलती एक मुलगी जी आहे, आपण जी लिहिली. ठीक आहे, चला. तर E ही B ची कोण? उरलं कोण इथं? AB DEG E उरली. ठीक आहे, चला. तर E ही
बीची कोण आहे, ई ही बीची कोण आहे, बीची कोण आहे, कोण आहे इथं मित्रांनो दिसतंय स्पष्टपणे, बी आई आहे. आता ईचं नातं मेन्शन केलेलं नाही, परंतु ईचं नातं इथे मेन्शन केलेलं नाही, परंतु इथं सरळ मेन्शन केलं आहे. काय मेन्शन केलं आहे तर बी व जी स्त्री आहेत, बी आणि जी स्त्रिया आहेत. ओके ठीक आहे. बी व जी स्त्री आहे आणि बाकी पुरुष आहे. ठीक आहे, उरला कोण हा पुरुष. चला थोडे करेक्शन होते ह्या क्वेश्चनमध्ये, त्यामुळे थोडं आपल्याला कठीण गेलं हे, कारण की थोडा क्वेश्चन तो चुकला होता. ठीक आहे, थोडा नाही तो जास्त चुकला होता, मी त्याला व्यवस्थित आणलं. तुमचा आन्सर काय तर ई ही बीची कोण आहे, बीची कोण ई आहे तर ई हा मुलगा आहे बीचा. चला बीचा. ओके नेक्स्ट मला टाईप नंबर 8 बघा. आता टाईप नंबर 8 7मध्ये थोडे करेक्शन होते, त्यामुळे आपण त्याला थोडा वेळ लागला. मला मीराला म्हणाली तुझ्या भावाची पत्नी माझी आजी लागते, तर मीरा मालाची कोण. मला मीराला म्हणाली, मला म्हणाली मीराला. ठीक आहे ओके. मारा म्हणाली मीराला तुझ्या म्हणजे कोणाची, मीराची. इथं लिहितो मीरा, तुझ्या कोणाची म्हणजे मीराची. बघा या ठिकाणी शब्द वापरले मारा, मला, मीराला म्हणाली. ज्याच्या ला लागते ना त्याला या आधी हे तुझ्याला इथं टाकून घ्या. ठीक आहे, म्हणून काय मीराला म्हणाली तुझ्या म्हणजे कोणाची, मीराच्या भावाची पत्नी. लिहून घ्या. हे मीरा आहे, मीराचा भाऊ हा आहे. थोडी इथे लिहितो. ही मीरा लेडीज आहे, मीराचा भाऊ आणि त्याची पत्नी असे गोल. ठीक आहे, मीराच्या भावाची पत्नी मांडला आपण. मीराच्या भावाच्या पत्नीची आई, मीराच्या भावाच्या पत्नीची आई. ठीक आहे, माझी आजी लागते, माझी आजी लागते. आता पहा हे तुझ्या म्हणजे हे सेकंडवाला शब्द, सेकंडवाला व्यक्ती, आणि शेवटचा माझ्या म्हणजे पहिला व्यक्ती. ओके, माझी आजी लागते म्हणजे कोणाची तर मालाची आजी लागते. आता ही व्यक्ती आजी लागण्यासाठी मालाला आपल्याला इथं लिहायला लागते. ठीक आहे, चला मालाच्या आईची आई. ओके, किंवा मालाच्या वडिलांची सासू, दोन्ही पण एकच शब्द आहे. ठीक आहे, तर मीरा माराची कोण, मालाची कोण मीरा. मीरा कोण आहे, इथे मीरा आहे आणि इथे माला आहे. मीरा कोण आहे तर वडिलांच्या भावाची पत्नी, म्हणजे कोण होते की हे सॉरी वडिलांची बहीण तुमची कोण लागते तर आत्या लागते. ठीक आहे, मीरा कोण आहे तर आत्या. चला या प्रकारचे प्रश्न तुम्हाला इथे विचारले जातात. नेक्स्ट टाईप नंबर 9. ठीक आहे, ब हा अला म्हणाला की तुझी आई माझ्या आईची सून आहे. पाय ब ला म्हणाला, ज्याच्यासोबत ला लागते ना तो म्हणजे हे आहे ब. ठीक आहे, तुझी म्हणजे काय बची आई. आता हा जो पहिला ब आहे ना, सॉरी अला ना म्हणजे एक मिनटं असा असतो. ठीक आहे, बघा जो सेकंड आहे ना तो याच्यासोबत जोडून द्या, आणि हा जो शेवटचा आहे ना हे माझावाला, हे माझ्या म्हणजे बवाला. ठीक आहे, चला ज्यांना कोणाला नसेल समजलं त्यांनी स्पष्टपणे एक वाक्य वाचा. ब हा अला म्हणाला, ज्याला ला लागते ना त्याच्यासोबत हे तुझीवाली आहे. ठीक आहे, म्हणजे हा जो आहे. ठीक आहे, याला म्हणतो तुम्ही आ. तुझी आई शेवटी पुन्हा माझ्या येते ना, माझ्या म्हणजे पूर्ण हे पहिल्या वाक्याचं माणसाचं. ओके, बघा एक शब्द इथं ब आहे, दुसरा शब्द आहे. ठीक आहे, ब आहे आहे, ब आहे आहे लिहिलं. ठीक आहे, त्यानंतर हे तुझी आहे, त्यानंतर माझ्या. ओके, आता तुम्ही काय करायचं तर क्वेश्चनमध्ये प्रश्नामध्ये याचा टाका याच्यासोबत भिडवून द्यायचा. म्हणजेच इथले तुझी आणि ब म्हणजे माझी. ठीक आहे, हा हे दोघंजण एकच आहे आणि हे दोघंजण एकच आहे. ठीक आहे, जवळजवळच्या व्यक्ती ह्या जवळजवळ दोघांचा टाका भिडवून टाकायचा आणि शेवटचे शेवटी
टाका भिडवायचा म्हणजेच काय, हे दोन्ही व्यक्ती म्हणजे एकच व्यक्ती आहे. ठीक आहे. अ म्हणजेच ह्या तुझीचा अर्थ होते अचा अर्थ होते तुझी. ओके. अलाच म्हणलं तुझी. चला केलं तसंच आपण बघा, जवळजवळची व्यक्ती एकच आहे, शेवटची व्यक्ती वेगवेगळ्या. चला त्यानंतर मग वाचून घ्यायचं काय काय म्हणते. ब हा अला म्हणाला, तुझी म्हणजे कोणती, अची आई लिहून घ्या इथं. अ आहे, अचं जेंडर माहीत नाही, मेल आहे फिमेल आहे ते माहीत नाही, परंतु अची आई कन्फर्म फिमेल आहे हे आपल्याला कन्फर्म माहीत आहे. ठीक आहे. माझ्या म्हणजे कोणाची, बच्या आईची सून आहे. आता बच्या आईची सून ही व्यक्ती, बच्या आईची सून ही व्यक्ती, मी तिला XYZ म्हणू का. ठीक आहे. XYZ म्हणा किंवा हो झेड ही व्यक्ती म्हणा. झेड ही स्त्री बच्या आईची सून आहे. लिहा इथं जर समजा ब असन बची आई ची सून म्हणजे बची आई ची सून. आता हिची सून करायसाठी तुम्ही करता का, ब हा जेंट्स आहे आणि सून म्हणजे ही झेड. जमलं का. हे झेड आणि हे झेड दोन्ही पण एकच आहे. पहा, अची आई झेड आहे आणि या ठिकाणी बच्या आईची सून आली का. बच्या आईची म्हणजे बच्या आईची सून म्हणजे बची आई ही आहे, बची आई ही आहे. ठीक आहे. इथं याला तुम्ही अची आई लिहू शकता फक्त. अची आई ही आहे आणि ही बची आई ही आहे. ठीक आहे. बची आई बची आई, बच्या आईची सून म्हणजे काय, बच्या मुलाची बायको. बच्या आईची सून म्हणजेच काय, बच्या मुलाची बायको, जी की झेड आहे म्हणजे आपण हेच आहे, अची आई आहे. अची आई आहे. ठीक आहे. अची आई याच्या खाली असन, संपला विषय. एक मिनटं, अचं जेंडर नाही दिले आपल्याला, अचं जेंडर नाही दिलेलं आहे, बचं आपण जेंडर काढलं होतं इथे. चला तर बची मुलगी च्या भावाची कोण, बची मुलगी अच्या भावाची कोण लिहून घ्या. बची मुलगी कोणीतरी असणार, बची मुलगी अच्या भावाची कोण, अचा भाऊ हा भाऊ असन, अच्या भावाची कोण. ठीक आहे ना. बची मुलगी कोण, अच्या भावाची कोण. बा एकदम इझी आहे, तेवढं काही नाही. बची मुलगी आपण काढली, अचा भाऊ पण काढला. आता ही मुलगी बची अच्या भावाची कोण, तुम्हाला हेच विचारलं. अचा भाऊ आणि हो तिचा भाऊ दोनही बहीण भाऊ आहे, हे झाली आई. मग काय होते, आई किंवा वडील सेम आहे ना भाऊ. इथं आईची मुलगी होता, इथे आईची मुलगी होत आहे म्हणजे दोघं हे बहीण भाऊ आहे. ठीक आहे. बहीण भाऊ म्हणजे तुम्हाला समजा ही मुलगी विचारली इथे म्हणून बहीण. ठीक आहे. चला नेक्स्ट टाईप नंबर 10 बघा. टाईप नंबर 10 खूप गरमी होत आहे. टाईप नंबर 10, मोहनने त्याचा मुलगा सोहमच्या ठीक आहे सोहमच्या प्रतिमेकडे इशारा करत एका महिलेला म्हटले की, मोहनने त्याचा मुलगा सोहम च्या प्रतिमेकडे इशारा करत. पहा पहिले इथे लिहून घ्या प्रतिमा कोणाची, तर मोहनने त्याचा मुलगा सोहमच्या प्रतिमेकडे, म्हणजे इथं मोहन त्याचा मुलगा सोहम च्या प्रतिमेकडे, म्हणजेच कोण, प्रतिमा त्याची ही आहे. प्रतिमा कोणाची आहे, तर सोहमची आहे. ठीक आहे. प्रतिमा इथे सोहमची आहे, प्रतिमा कोणाची, तर सोहमची आहे. ठीक आहे. मोहन याने इशारा केला याच्याकडे, सोहमकडे. ठीक आहे. इशारा करत एका महिलेला म्हटले की, त्याची आई तुझ्या आईची एकुलती एक मुलगी आहे. त्याची आई म्हणजे कोण, या प्रतिमेची आई म्हणजे सोहमची आई. सोहमची आई म्हणजे त्याची म्हणजे आई म्हणजे काय, सोहमची आई. तुझ्या म्हणजे त्या महिलेच्या आईची एकुलती एक मुलगी आहे. तुझ्या आईची एकुलती एक मुलगी ही व्यक्ती, सोहमची आई ही महिलेच्या
तुझ्या म्हणजे कोण? महिलेच्या. आईची एकुलती एक मुलगी. ती महिला, त्या महिलेची आईची एकुलती एक मुलगी म्हणजे ती स्वतः. चला ओके. सोमची आई ही महिलेच्या आईची एकुलती एक मुलगी आहे. म्हणजे हे नाही सेम एकच आहे. ठीक आहे. सोयमची आई ही, सोयमची आई आणि ती महिला एकच आहे का? कारण की बघा, सोमची आई ही त्या महिलेच्या आईची एकुलती एक मुलगी आहे. समजा ही महिला असन तर आईची आई, महिलेच्या आईची मुलगी, एकुलती एक मुलगी म्हणजे हीच आहे. सोमची आई म्हणजे हीच आहे. चला ठीक आहे. चला म्हणजे तुमचं काय होते, याच्या खाली मग सोम येते. ठीक आहे. सोहम. तर त्या महिलेचे मोहनचे नाते काय? त्या महिलेचे आणि मोहनचे नाते काय? ठीक आहे. ही महिला आहे आणि मोहन इथे कोठं दिसते पा? सोहमचा वडील आहे मोहन. हे सोमची आई म्हणजे तीच महिला आहे आणि ते वडील म्हटलं तर वडील, सोहमचा वडील कोणाचा? सोमचा. तुम्हाला शेवटी प्रश्न विचारलाय त्या महिलेचे व मोहनचे नाते काय? तर पती पत्नी. महिला आणि सोमचे वडील मोहन, हेच आहे ना वडील मोहन, पती पत्नी आहे. ठीक आहे. आन्सर काय? तर पती पत्नी. ओके. चलो टाईप झाले इथे. आता प्रॅक्टिस क्वेश्चन बघू. प्रॅक्टिस क्वेश्चनकडे आपण इथे वळू. खूप सारे प्रॅक्टिस क्वेश्चन आणले मी. प्रॅक्टिस क्वेश्चन आणि PYQ पण आणलेले आहेत. तुम्हाला माहिती आहे माझी शिकवण्याची पद्धत आहे प्रॅक्टिस क्वेश्चन आणि PYQ. खूप मला इथे गरमी होत आहे त्यामुळे थोडं फास्ट घेतो. एका पुरुषाकडे निर्देश करत, बघा हे जे आहे ना, एका पुरुषाकडे निर्देश करत किंवा पुरुषाच्या प्रतिमाकडे निर्देश करत, एखाद्या व्यक्तीच्या प्रतिमेकडे निर्देश करत म्हटलं, प्रतिमेकडे बोट दाखवून म्हटलं तर हे वाक्य हे कुठल्या प्रकारामध्ये येते? तर प्रतिमांवर आधारित नातेसंबंध. ओके. प्रतिमांवर आधारित नातेसंबंध. बघा, एका पुरुषाकडे निर्देश करीत त्याचे वडील, ओके, एका पुरुषाकडे निर्देश करीत त्याचे वडील तिच्या वडिलांकडील आजीच्या 3 मुलांपैकी एक आहेत असे मिनी म्हणते. ठीक आहे. असे कोण म्हणते? मिनी म्हणते. लिहून घ्या. मिनी म्हणताय. मिनी इथे स्पेलिंग वेगवेगळं आहे, आपण एकच काढू. ठीक आहे. मिनी काय म्हणते? एक मिनिट. मिनी काय म्हणते पाहून घेऊ. एका पुरुषाकडे निर्देश करीत त्याचे वडील, कोणाचे? पुरुषाचे. हाच पुरुष तो पुरुष आहे. पुरुषाचे वडील तिच्या, कोणाच्या? मिनीच्या वडिलांकडील आजीच्या 3 मुलांपैकी एक आहेत असे मिनी म्हणते. म्हणजेच काय? तर मिनीच्या वडिलांकडील आजीच्या 3 मुलांपैकी एक आहेत. लिहितो मी इथं आहे खाली मिनी. ओके. मिनीचे वडील, हे आहे मिनीचे वडील. मिनीच्या वडिलांकडील आजी म्हणजेच पण वडिलांची आई आहे. ठीक आहे. चला, मिनीच्या वडिलांकडील आजीच्या, मिनीच्या वडिलांकडील आजीच्या म्हणजे मिनीची आजी ही झाली. ओके. आजीच्या 3 मुलांपैकी एक आहेत. आता ही आजी म्हणजे कोणची? हे मिनीची आजी, त्यांचे 3 मुले, हा पहिला मुलगा, दुसरा मुलगा आणि तिसरा मुलगा. ओके. आता ह्या 3 मुलांपैकी एक कोण आहे? तर तो पुरुष आहे. पुरुषाकडे निर्देश करत म्हटलं का हे माझ्या आजीच्या, मिनीच्या आजीच्या 3 मुलांपैकी एक मुलगा म्हणजे कोणता? तो पुरुष आहे. ज्याच्याकडे मिनीनं निर्देश केला आहे. ठीक आहे. मिनीचे त्या पुरुषाशी असलेले नाते दर्शवणारा सर्वात उचित पर्याय कोणता आहे? ते मिनीचे त्या पुरुषाशी नाते असणारा योग्य पर्याय. बघा, मिनीच्या वडिलांकडील आजीचे 3 मुलं, ह्या 3 मुलांपैकी कोणीतरी एक म्हणजे तो पुरुष आहे ज्याच्याकडे तिनं बोट दाखवलं, ज्याच्याविषयी ते बोलत आहे. म्हणजे तो पुरुष म्हणजे कोण? हा पण राहू शकतो, हा पण राहू शकतो, हा पण राहू शकतो. आता प्रश्न काय विचारते? हे 3 पुरुष निश्चित माहीत नाही. ठीक आहे. ह्या 3 पुरुषांपैकी कोण मिनीचं आणि त्या पुरुषाचं नातं काय आहे ते इथे विचारलं आहे. बहीण आहे का? हे होऊ शकत नाही. का? कारण एक तर मिनीचे वडील असन किंवा मिनीचे काका असन. ठीक आहे. मिनीचे नाते विचारलं. मिनीचे नाते म्हणजे मिनी कोण? त्या पुरुषाची एक तर पुतणी असन, नाही तर एक तर मुलगी असन. ठीक आहे.
एकतर बहीण किंवा चुलत बहीण हे पण नाही होऊ शकत. ठीक आहे, चुलत बहीण हे पण नाही होऊ शकत. हे काय रे बा त्या, अरे यार अरे यार थांबा 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 थांबा, थोडं प्रश्न आपण विसरलो. काय म्हणते, पुरुषाकडे निर्देश करीत करीत त्याचे वडील म्हणजे पुरुषाचे वडील, इथं पुरुष असेल आणि पुरुषाची कोणीतरी ते वडील आहे. ठीक आहे, पुरुषाचे कोणीतरी एक तर वडील आहे. चला बस, मग आता हे पुरुषाचे वडील हे मिनीच्या आजीच्या 3 मुलांपैकी एक आहे. बस झालं, असं झालं. हे पुरुष आहे तो. आता पुरुष आणि मिनीचं नातं विचारलं. एकतर हे ह्या पुरुषाचे वडील हे पण राहू शकते का, हे पण राहू शकते का, पुरुषाचे वडील हे पण राहू शकते. ओके, 3 पैकी कोणी पण राहू शकते. आपण इकडला जर वडील म्हटलं तर मिनी आणि पुरुषाचं नातं आहे, ह्या दोघांचं नातं चुलत बहीण भाऊ. समजा याचे वडील आपण हे मानले तर हे सख्खे बहीण भाऊ होते, एकतर बहीण किंवा चुलत बहीण. ठीक आहे, ह्या बरोबर. जर ह्या पुरुषाचे वडील आपण याला म्हटलं तर हे बहीण होते. ओके, याला न मानता फक्त हे पुरुषाचे वडील हे मानलं तर चुलत बहीण होते. ठीक आहे, आन्सर तुमचं एकतर बहीण किंवा एकतर चुलत बहीण. एकतर बहीण किंवा चुलत बहीण तुमचा आन्सर आहे. नेक्स्ट 2, मला मीराला म्हणाली. मला म्हणाली मीराला. ठीक आहे, तुझ्या भावाचा म्हणजे कोणाचा, मीराचा. तुझ्या म्हणजे याचा अर्थ होते मीरा. मीराच्या भावाच्या पत्नीची आई लिहा. मीराच्या भावाच्या पत्नीची आई. माझी म्हणजे कोणची, मालाची. कोण शेवटी जे येते ना त्याला कसं नाही करायचं. माझी म्हणजे मालाची आजी लागते. आता मालाची आजी लागण्यासाठी मालाला आपण खाली ठेवलं तरच हे आजी लागते. ठीक आहे, मालाला आपण खाली ठेवलं तर हे आजी लागते. मग शेवटी काय विचारलं तर मीरा मालाची कोण. कोण इथे मीरा कोण आहे ते विचारलं. मीरा कोण आहे, मीरा कोण आहे, मालाची. मालाच्या वडिलांची बहीण म्हणजे आत्या. मालाच्या वडिलांची बहीण म्हणजे आत्या. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. ओके, ए आणि बी हे दोघे भाऊ आहेत. ठीक आहे, ए आणि बी दोघे भाऊ आहेत. ओके, सी आणि डी बहिणी आहेत. इथं साईडने लिहितो कुठेतरी. सी आणि डी बहिणी आहेत म्हणजे दोन्ही पण लेडीज आहे. भाऊ भाऊ आहे म्हणजे जेंट्स आहे. एचा मुलगा डी चा भाऊ आहे. एचा मुलगा डी चा भाऊ आहे. ठीक आहे, एचा कोणीतरी एक मुलगा आहे जो डी चा भाऊ आहे म्हणजे डी चा भाऊ आणि एचा मुलगा दोन्ही पण सेमच आहे. एचा मुलगा डी चा भाऊ आहे. एचा मुलगा हा डी चा भाऊ आहे. जमले इथपर्यंत. चला तर बीचे सी बरोबर असलेले नाते काय. बीचे नाते काय, सी बरोबर असलेले. सी आणि डी बहिणी आहे. सी आणि डी बहिणी आहे. डी बहिणी आहे, सी पण बहीण आहे. ठीक आहे, डी कोण मग जेंट्स आहे. ठीक आहे, कोणी पण असो. बघा आपण इथे डी म्हटलं ना, डी तर ऑलरेडी म्हटलं आणि यांनी सांगितले काय सी आणि डी बहिणी आहे. ठीक आहे, सी आणि डी बहिणी आहे. ओके, ठीक आहे. मग काय म्हटलं, बीचे सी बरोबर असलेले नाते काय, बीचे सी बरोबर असलेले नाते काय. बीचे नाते काय, सी बरोबरचे. सी तुम्ही डायरेक्ट इथे ठेवून द्यायचं, इथे ठेवून द्या. सी इथं कुठे, इथं जवळपास ठेवून द्या. सीचे वडील हे आहे आणि वडिलांचा भाऊ तो आहे. ओके, बीचे नाते काय ते विचारलं. सीचे वडील आणि त्याचा भाऊ. सीच्या वडिलांचा भाऊ जो की तुमचा काका होतो. ठीक आहे, काका. सीच्या वडिलांचा भाऊ म्हणजे तुमचा काका. सीच्या वडिलांचा भाऊ इज इक्वल टू काका. तुमचा आन्सर आहे काका. नेक्स्ट ए प्लस बी. आता कोडिंग डिकोडिंगचा प्रश्न. ए प्लस बी म्हणजे बी ची मुलगी. अरे यार हां इथं ए आहे. ए प्लस बी म्हणजे ए ही बी ची मुलगी आहे. याचा अर्थ बघा, ए ही मुलगी आहे, पहिली व्यक्ती मुलगी. प्लसचा अर्थ पहिली व्यक्ती मुलगी. प्लसचा अर्थ होते पहिली व्यक्ती मुलगी किंवा डॉटर, मुलगी. ठीक आहे, ए मायनस बी म्हणजे ए हा बीचा नवरा आहे. कोणता, पहिला व्यक्ती नवरा आहे. मायनसचा अर्थ पहिला व्यक्ती नवरा. ठीक आहे, बघा जनरली सर्वात जास्त चान्सेस
हा पहिला व्यक्ती असतो, पहिल्या व्यक्तीचा आन्सर असते इथं, ठीक आहे. म्हणजे कोणता? नेहमी पहिला व्यक्ती मुलगी, पहिला व्यक्ती नवरा राहते. कधी कधी सेकंड व्यक्ती नवरा देऊ शकतो. वाक्यरचना कशी करते तर हे मग उलट आहे ना, हे बी ही एची मुलगी असं, किंवा बी ही एची आई, बी हे एचे वडील वगैरे असे वाक्यरचना करते, ठीक आहे. पण जनरली पहिलीच व्यक्ती ही मुलगी, पहिली व्यक्ती नवरा, पहिली व्यक्ती भाऊ असं राहते, ठीक आहे. ए गुणला बी म्हणजे ए हा बीचा भाऊ आहे, ठीक आहे. गुणाकारचा अर्थ होते पहिला व्यक्ती भाऊ आहे, ठीक आहे. नेक्स्ट, ठीक आहे, ओके, झालं 3. जर पी प्लस क्यू गुणला आर प्लस एस गुणला टी प्लस यू गुणला व्ही, तर व्हीच्या सध्याच्या पिढीचा क्रम निवडा. ओके, पिढीचा क्रम निवडा, ठीक आहे. पाहून घेऊ ना. पी प्लस क्यू, प्लस म्हणजे काय ते मुलगी, पी मुलगी आहे क्यूची, ओके. क्यू गुणिला आर, क्यू गुणिला आर, गुणला म्हणजे भाऊ, क्यू भाऊ आहे आरचा, आर प्लस एस, प्लसचा अर्थ होते मुलगी, आर मुलगी आहे एसची, ठीक आहे. आर मुलगी आहे एसची, एस गुणिला टी, गुणिला टी म्हणजे भाऊ, एस भाऊ आहे टीचा, टी प्लस यू, प्लस म्हणजे मुलगी, टी मुलगी आहे यूची, यू गुणिला व्ही म्हणजे भाऊ, यू भाऊ आहे व्हीचा, ओके. चला, तर व्हीच्या सध्याच्या पिढीचा क्रम निवडा. व्ही फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ पिढी, ठीक आहे. व्हीची पहिली, हे वरील आहे, फर्स्टच पिढी आहे ना. व्हीची पिढी फर्स्ट, ही सेकंड पिढी, थर्ड पिढी, फोर्थ पिढी, ओके. चला, दिसत आहे पहा. पीचे वडील क्यू, आर आणि क्यू बहीण भाऊ, आरचे वडील एस आणि टी बहीण भाऊ, टीचे वडील यू आणि टी, या तर यू भाऊ आहे, व्ही कोण आहे ते माहीत नाही, ओके. चला, ही पहिली पिढी पहा, ही पहिली पिढी, त्यानंतरची खालची दुसरी पिढी, ही खालची तिसरी पिढी, त्याच्या खालची चौथी पिढी, ओके. चला, हे कसं होते ते तुम्हाला इथे सांगतो मी. इथे पिढ्या कशा आहेत तुम्हाला इथं काढून दाखवतो, वाटल्यास कुठं काढू, ठीक आहे. सर्वात खाली पीची पिढी आहे, नंतर क्यू आहे त्याचे वडील, पी मुलगी, त्याचे वडील क्यू आहे, क्यूचे वडील एस आहे, आणि एस आणि टी बहीण भाऊ आहे ना, त्याचे वडील यू आहे, ठीक आहे. त्याच्यावर पण एक यू आहे जो की वडील आहे, ठीक आहे. चला, ह्या 4 पिढी आहे. पी सोबत कोणीच नाही, क्यू आणि आर बहीण भाऊ आहे, एस आणि टी बहीण भाऊ आहे, आणि यू सोबत व्ही आहे, ठीक आहे. आता व्ही बहीण आहे की भाऊ आहे ते नाही सांगितलं, बस झालं. हे पहिली पिढी, दुसरी पिढी, तिसरी पिढी आणि चौथी पिढी, 4 जनरेशन आहे, ठीक आहे. चला, आणि ही सर्वात पहिली आणि वरील, पहिली व सर्वात वरील पिढी आहे ती, ठीक आहे, सर्वात वरील. नेक्स्ट, क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 काय म्हणते? राजनचा कुमार मुलगा आहे, ठीक आहे. राजनचा कुमार मुलगा आहे, मी समजू इथं राजन लिहिलं, राजन हा पुरुष आहे आणि कुमार पण हा पुरुष आहे, जो की राजनचा मुलगा कुमार आहे. शीला रजनीची मुलगी आहे, ठीक आहे. हा राजन आहे, इथे लिहितो शीला रजनीची मुलगी आहे, शीला रजनीची मुलगी आहे, रजनी पण लेडीज आहे, ओके. कुमार रजनीचे सासरे आहे, कुमार हे सासरे आहे रजनीचे, याचा अर्थ काय होते? कुमार हे सासरे आहे रजनीचे, म्हणजे याचा अर्थ होते काय ते सांगा. कुमारचा एक मुलगा आहे आणि त्याची पत्नी ही आहे रजनी, ठीक आहे. रजनी जमलं, म्हणजे रजनीच्या नवऱ्याचे वडील हे कुमार आहे, म्हणजेच काय रजनीचे सासरे, ओके. तर राजनचे शीलाशी नाते काय? राजनचे शीलाशी नाते काय ते तुम्हाला सांगितलंय. रजनीची मुलगी शीला, रजनीच्या पण खाली एक शीला येते, पहा लिहितो वर आता. हे राजन जे की पुरुष आहे, राजनच्या खाली त्याचा मुलगा कुमार, कुमार जो की पुरुष आहे. कुमारचा मुलगा माहीत नाही कोण आहे, पण हा कुमारचा
मुलगा आहे. ओके. आता कुमारच्या मुलाची पत्नी म्हणजे रजनी जे की लेडीज आहे. आता रजनीची मुलगी शीला जे की लेडीज आहे. ओके. प्रश्न काय विचारलं तर राजांचे शीलाशी नाते काय. राजांचे नाते काय, याचं नातं काय शीलाच्या वडिलांचा वडील. शीलाचे हे आजोबा पण आजोबा. एक मिनिट. राजांचा कुमार मुलगा आहे, शीला राजांची मुलगी आहे. शीला रजनीची मुलगी आहे. कुमार रजनीचे सासरे आहे. बरोबर आहे. ठीक आहे. तर राजांचे शीलाशी नाते काय. हो, पण आजोबा हे ऑप्शन चुकलं आहे. आपला आन्सर आहे पण आजोबा. ठीक आहे. पण आजोबा किंवा आजोबांचे वडील किंवा वडिलांचे आजोबा. आजोबांचे वडील किंवा वडिलांचे आजोबा सारखंच आहे. क्वेश्चन नंबर 6. मला वाटतं टाईम झाला का इथे. ठीक आहे. एक क्वेश्चन घेऊन लास्ट. ए आणि बी हे दोघे भाऊ आहे. ए बी दोघे भाऊ आहे. लिहून घ्या. ए आणि बी दोघे भाऊ आहे. सी आणि डी या बहिणी आहे. मग असाच क्वेश्चन दिसतंय मला. सी आणि डी दोघे बहिणी आहे. चा मुलगा डीचा भाऊ आहे. एक मिनिट. हो, एचा मुलगा. क्वेश्चन थोडा टायमिंग मिस्टेक आहे. एचा मुलगा डीचा भाऊ आहे. एचा मुलगा हा डीचा भाऊ आहे. लिहिलं. ठीक आहे. तर बीचे सी बरोबर नाते काय. मग असाच क्वेश्चन रिपीट झाला. बघा, हे डी आहे ना, इथं पण डी आहे. डी लेडीज आहे. ओके. आणि डीची बहीण सी आहे. जमलं. चला, बीचे नाते काय सी बरोबर. सीच्या वडिलांचे भाऊ आहे म्हणजे सीचे काका. मगाचा क्वेश्चन आपला रिपीट झाला. ओके. इथे थांबून जाऊ. बाकीचं उद्याच्या लेक्चरमध्ये घेऊन घेऊ. आतापर्यंत आपले 6 क्वेश्चन झाले. ओके. थँक्यू.